नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून 4 कोटीचा निधी मंजूर. गडचिरोलीत खळबळ. जिल्हाधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरी आणि लेटर हेडचा गैरवापर करून जिल्हा खनिज प्रतिष्ठान DMF अंतर्गत सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी 2 कोटी अशा एकूण 4 कोटीच्या निधी वितरणाचे बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार येथे 24 जून रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी गडचिरोली ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील खनिजांचे प्रशासन, उत्खननावरील स्वामित्व धन आणि खनिज निधीचे DMF वितरण विकास कामासाठी केले जाते. या कामाच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेश निर्गमित केले जातात. 22 जून 2026 रोजी खनिज कर्म विभागातील ऑपरेटर राहुल रेवाडे यांच्या मोबाईलवर 2 प्रशासकीय मान्यता आदेशांच्या PDF फाईल्स प्राप्त झाल्या. 7 एप्रिल 2026 दिनांक असलेल्या या आदेशामधील कामांना मंजुरी मिळाली आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. ऑपरेटरने ही बाब तात्काळ सहाय्यक जिल्हा खनिज अधिकारी राहुल राठोड यांच्या निदर्शनास आणली. राठोड यांनी 23 जून रोजी कार्यालयात येऊन या दोन्ही आदेशांची पडताळणी केली असता हे आदेश बनावट असल्याचं आणि त्यावर जिल्हा अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी असल्याचं स्पष्ट आहे. जिल्हा अधिकारी यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून कठोर कारवाईचे निर्देश दिले. 15 ते 22 जून 2026 या दरम्यान कोणत्याही अज्ञात व्यक्तीने शासकीय अभिलेखाचा गैरवापर करून ठेकेदारांची आर्थिक फसवणूक करण्याच्या किंवा शासनाचा निधी लाटण्याच्या उद्देशाने हे बनावट PDF आदेश फिरवल्याचा संशय आहे. या प्रकरणी सहाय्यक जिल्हा खनिज अधिकारी राहुल राठोड यांच्या लेखी तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 336(3), 337, 338, 318(4), 62 आणि 340 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सूत्रधारांचा शोध सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितलं. कथित बनावट प्रशासकीय मान्यता कोणी तयार केल्या, यामागे कोणती राजकीय शक्ती आहे का, याचा तपास सुरू आहे. अशा प्रकरणाची मोठी बनावटीगिरी प्रशासकीय यंत्रणेतील कोणाच्या तरी पाठबळाशिवाय किंवा गुप्त माहितीशिवाय दीर्घकाळ चालणे कठीण आहे. त्यामुळे खनिज कर्म विभाग किंवा महसूल विभागातील काही संशयास्पद व्यक्ती या रॅकेटला आतून मदत करत होत्या, असा संशय बळावला आहे.